नमस्कार. आज होती संकष्टी आणि माझा होता उपवास. संकष्टी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी भक्तजन दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर बाप्पाची पूजा करून उपवास सोडतात. संकष्टी म्हणजे संकटाचे नाश करणारी असा याचा अर्थ आहे. सकाळी उठून मी पूजा वगैरे केली आणि मला जेवणात बनवायची होती मेथीची भाजी आणि वरण. मेथीची भाजी जी आहे मी आज मालवणी पद्धतीने बनवते. पॅनमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची. कांदा थोडासा भाजून घेतल्यावर आतमध्ये थोडीशी हळद टाकली व मूगडाळ टाकली. मूगडाळ टाकल्याने मेथीची भाजी खूप छान होते. नंतर बारीक चिरलेली मेथी टाकून वाफेवर शिजवायला ठेवली. वाफेवर शिजलेली भाजी खूप छान लागते. बाजूलाच मी वरण बनवायला घेतलं. वरण इथे रेडी होतंय तोपर्यंत भाजीही रेडी झाली आणि मालवणी पद्धतीची भाजी म्हटल्यानंतर खोबरं हे हवंच. भाजीमध्ये खोबरं घातलं, भाजी इथे रेडी झाली. बाजूला वरणही रेडी झालं आणि माझ्यासाठी उपवासाला मी बनवली होती साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी खाल्ली आणि संध्याकाळी मी आज खूप दिवसांनी जिमला गेली आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकताय. खूप पाऊस पडतोय, कंटिन्यू 2 दिवस पाऊस. संध्याकाळी आम्ही भुवीच्या मराठी स्कूलच्या इन पर्सनल क्लासला गेलो. तिथे दसरा दिवाळी सेलिब्रेशन होतं. तिला सोडलं आणि आम्ही गेलो मंदिरात. मंदिरात करवा चौथ असल्यामुळे खूप लाईट्स आणि सजावट केली होती. वातावरण अतिशय छान होतं. घरी आल्यावर जेवण केलं आणि मग शाळेत मुलांना मिळालेल्या पणत्यांचं भुवीने रंगकाम केलं. असा आजचा दिवस, संकष्टीचा उपवास, सणांचा माहोल आणि मराठी स्कूलचं सेलिब्रेशन.